पुण्यामध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय। या कार्यक्रमात दादा शब्दावरून चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली। कार्यक्रमातील सूत्रसंचालकाच्या वक्तव्याचा दाखला देत चंद्रकांत पाटील पुणेकरांना अजून पुण्याचे वाटत नसल्याचं अजित पवार म्हणाले। तर त्यानंतर शिंदेंनीही चंद्रकांत पाटलांचं नाव घेताना तिसरे दादा असा उल्लेख करत टोला लगावला। त्यानंतर बोलण्यासाठी आलेल्या फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांचा कधीही दादागिरी न करणारे दादा असा उल्लेख केला। काही लोक दादागिरी करत नाहीत तर त्यांच्या व्यक्तिमत्वातच दादागिरी असते असं म्हणत फडणवीसांनी अजित पवारांना कोपरखळीही मारली आहे। मगाशी एक बघत होतो, निवेदिका पुण्यातल्याच आहेत का? नाही, काय झालं, दोन दादा म्हणाले। ते दोन दादा म्हणल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात, ते पुण्याचे वाटतच नाही। ही त्याला काय अडचण आहे, त्याच्यात जरा तुम्ही लक्ष घालावं देवेंद्रजी। तुम्ही सगळीकडे लक्ष घालता, इथंच लक्ष घालत नाही। माझ्या आधी ते पालकमंत्री होते। आता आपलं तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं, तुझा पुण्याचा पालकमंत्री करणार आहे म्हणून मी आलो। आपले तिसरे दादा चंद्रकांत दादा पाटील, दादांचं काय मनामध्ये काय बरोबर दिसत नाही, परत कोल्हापूरला पाठवायचं काय? तसं काय होणार नाही दादा, म्हणजे दादांचं तसं काय मनात नाहीये। माझे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील। दादा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते।